श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुभ मुहूर्त पाहणार आहोत। उद्या गणेश चतुर्थी आहे आणि उद्या आपण घरोघरी गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करत असतो। वर्षभर भक्त जे आहेत तर ते गणरायाच्या आगमनाची वाट पाहत असतात आणि गणेश चतुर्थीला आपल्याकडे गणरायाचे आगमन होत असते आणि 10 दिवस आपल्याकडे गणेशोत्सव साजरा केला जातो। गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत तर असे 10 दिवस हा गणेशोत्सव जो आहे तर तो भाद्रपद महिन्यामध्ये येत असतो आणि हा अतिशय महत्त्वाचा असा एक सण सुद्धा मानला जातो। गणपती बाप्पाला आपण आराध्य दैवत मानत असतो, त्याचप्रमाणे गणपती म्हणजे बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता। तसेच गणपतीला आपण सुखकर्ता म्हणतो आणि विघ्नहर्ता सुद्धा म्हणतो। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती म्हणजे हे गणपती बाप्पा। तर अशा या गणेशाचा जन्म गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला असे मानले जाते आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पांची स्थापना जी आहे तर ती करत असतो आणि यानंतर गौरी आवाहन केले जाते, गौरी पूजन केले जाते आणि गौरी विसर्जन केले जाते। तर असा हा गौराईचा जो सण आहे तर तो सुद्धा 3 दिवस साजरा केला जातो। परंतु आपल्या मनामध्ये येत असतं की आपण कोणत्या मुहूर्तावरती गणपती बाप्पांची स्थापना करावी, तसेच गौरी घरामध्ये कोणत्या मुहूर्तावरती आणाव्यात, गौरी पूजन कधी करावे आणि गौरी विसर्जन कधी करावे, तर हीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा, आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना जी आहे तर ती कधी करायची आहे, तर गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अत्यंत शुभ मुहूर्त हा 2 तास 31 मिनिटे म्हणजे जवळजवळ 2.5 तास असणार आहे। गणपतीची प्राणप्रतिष्ठा ही माध्यान्ह काळी केली जाते, तर यावर्षीचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो असणार आहे सकाळी 11:03 ते दुपारी 1:34 आता गणेश चतुर्थीचा संपूर्ण दिवस शुभ मानला जातो, त्यामुळे तुम्हाला जरी या शुभ मुहूर्तावरती गणपती बाप्पांची स्थापना करणे शक्य नसेल तरी सुद्धा तुम्ही सूर्योदयापासून ते दुपारी 1:52 कधीही गणपती बसवला तरी सुद्धा चालेल। परंतु अत्यंत शुभ मुहूर्तावरती जर गणपती बसवायचा असेल तर सकाळी 11:03 ते दुपारी 1:34 शुभ मुहूर्त असणार आहे। त्याचप्रमाणे आपण जेव्हा गणपती विसर्जित करत असतो तर त्यावेळेला आपण फक्त मूर्तीचं विसर्जन करत असतो, त्यामुळे विसर्जन करताना कोणताही मुहूर्त पाहण्याची गरज नसते। आता ज्येष्ठा गौरी आवाहन जे आहे तर ते आहे 10 सप्टेंबरला। अनुराधा नक्षत्र जे आहे तर ते 9 सप्टेंबरला संध्याकाळी 6:04 ते 10 सप्टेंबरला रात्री 8:03 असणार आहे। त्यामुळे ज्येष्ठा गौरी आवाहन जे आहे तर ते आपण सूर्योदयापासून ते संध्याकाळी 6:27 करू शकतो। परंतु या दिवसाचा राहू काळ जो आहे तर तो 10 सप्टेंबरला दुपारी 3 वाजल्यापासून ते 4:30 वाजेपर्यंत म्हणजे हा जो 1.5 तास आहे तर हा 1.5 तास फक्त आपल्याला वगळायचा आहे। राहू काळामध्ये तुम्ही गौराई ज्या आहेत तर त्या बसवू नका, म्हणजे दुपारी 3 ते 4:30 आपण गौराई बसवणे टाळायचं आहे, अन्यथा संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही गौराई बसवू शकता। जरी तुम्हाला संध्याकाळी 6:27 गौरी बसवणे शक्य नसेल तरी सुद्धा तुम्ही रात्री 8 वाजेपर्यंत अनुराधा नक्षत्र आहे, त्यामुळे रात्री 8 वाजेपर्यंत गौरी बसवू शकता। यानंतर 11 सप्टेंबरला आहे ज्येष्ठा गौरी पूजन आणि 12 सप्टेंबरला आहे ज्येष्ठा गौरी विसर्जन। तर विसर्जन आपण रात्री 9:51 करू शकतो। फक्त भर दुपारी 12 वाजता आपल्याला गौरी विसर्जन करायचं नाही, एवढी काळजी घ्यायची आहे। तर असे हे जे शुभ मुहूर्त आहेत तर या शुभ मुहूर्तावरती आपल्याला ज्येष्ठा गौरी आवाहन, पूजन आणि गौरी विसर्जन करायचं आहे।